ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय चाणक्य नीतीचा विजय झालाय। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पॅनल पद्धतीने झालेल्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्तेतील मित्रपक्ष असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेचे शिलेदारच एकमेकांविरुद्ध लढत असल्याचं पाहायला मिळालं। अखेर या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा पराभव करत सहकार पॅनलने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या अनेक वर्षांपासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे। बहुजन विकास आघाडीकडून या बँकेतील सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत राजकीय चाणक्य नीतीचा अवलंब केला। नुकत्याच लागलेल्या निकालात भाजपचे 8 तर शिंदे सेनेचे 5 उमेदवार निवडून आलेले आहेत। एकूण 21 जागांसाठी झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बहुमतासाठी 11 उमेदवारांची गरज होती। मात्र महायुतीचे 13 उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामुळे शिंदे आणि चव्हाणांची राजकीय चाणक्य नीती यशस्वी ठरल्याचं दिसतंय। दुसऱ्या बाजूला या निकालातून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला धक्का बसलाय। जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे या बँकेमध्ये गेली वर्षानुवर्ष आपण पाहिलं असेल बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष अशी असणारी परिस्थिती वर्षानुवर्ष आहे। त्या ठिकाणी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेजी हे ठरवतील कोणाचा पहिल्यांदा, भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा का शिवसेना। भारतीय जनता पार्टीचे 8 जिंकून आलेत आणि शिवसेनेचे 5 जिंकून आलेत। त्यामुळे 13 आलेले आहेत, स्पष्ट बहुमत आहे। त्यामुळे खात्रीने या सगळ्या गोष्टी भविष्यात होतील। त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही।